हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन याच्या बाबतीत काही थोडक्यात जनरल माहिती सांगणार आहे. पूर्ण सायंटिफिक किंवा अगदी खूपच सायंटिफिक वर्ड्स वापरून डिटेलमध्ये त्याचे इफेक्ट्स काय असतात हे नाही सांगणार, कारण मग तो विषय थोडा कॉम्प्लिकेटेड होऊन बसतो आणि काही वेळेला ज्या मेडिकल टर्म्स असतात तर त्या सर्वांना तितक्या समजतील की नाही हा विषय मग येतो. तर मुख्यत्वे करून सर्वांना गोष्टी समजाव्यात यासाठी मी इथं आपल्यासमोर हा व्हिडिओ तयार करतो. तर जेव्हा आपण एअर पोल्युशनचा इफेक्ट्स असा विचार करतो तेव्हा ते इफेक्ट्स, वेगवेगळे इफेक्ट्स हे पर्यावरणावर होत असतात, इकोसिस्टीमवर होत असतात. आणि जेव्हा आपण इकोसिस्टीम म्हणतो तेव्हा बायोटिक कंपोनंट्स आले, अबायोटिक कंपोनंट्स आले. मग बायोटिक कंपोनंट्समध्ये सर्व प्रकारच्या स्पेसीज आल्या, मग लाखो. आणि मग प्रत्येक स्पेसीजवर होणारे इफेक्ट्स, प्रत्येक स्पेसीजची सेन्सिटिव्हिटी, प्रत्येक अबायोटिक थिंग्सवर होणारे, स्ट्रक्चर्सवर होणारे इफेक्ट्स हे वेगवेगळे असतात. किंवा एअर पोल्युटंट्सच्या रिॲक्शन्स, आता मी ती रिॲक्शन म्हटली तर लाईक ॲज अ ऑर्गॅनिझम इंडिव्हिज्युअल, तर त्या स्किनशी होणारी रिॲक्शन, किंवा एखादा मार्बल आहे, बिल्डिंगचं स्ट्रक्चर आहे, तर त्या एअर पोल्युटंट्सची त्या बिल्डिंगच्या स्ट्रक्चरशी होणारी रिॲक्शन ह्या वेगवेगळ्या असतात. आणि मग वेगवेगळे क्लायमॅटिक पॅरामीटर्स आहेत, टेम्परेचर आहे, प्रेशर आहे, रेनफॉल, विंटर कंडिशन्स, अशा बऱ्याचशा आहेत. त्यानुसारसुद्धा ते इफेक्ट्स हे व्हॅरिएबल होत असतात. तर सर्वच घटक, सजीव आणि निर्जीव, हे पोल्युटंट्समुळे किंवा अनवॉन्टेड कॉन्सन्ट्रेशन, अनएक्सपेक्टेड कॉन्सन्ट्रेशन किंवा अनएक्सपेक्टेड सडन चेंज इन फिजिको-केमिकल कंडिशन्स ऑफ द एअर बिकॉज ऑफ इमिशन्स, इंडस्ट्रीमधून येत असतील किंवा हे इमिशन्स व्हेहिक्युलर इमिशन्स असतील किंवा बर्निंग ऑफ सर्टन फॉसिल फ्युएल्स असतील किंवा वूड असेल, फायर फ्रॉम दी फॉरेस्ट असतील, बरेचसे सोर्सेस ऑफ एअर पोल्युशन आहेत. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे किंवा आत्तापर्यंत तुम्हाला त्याची थोडी आयडिया आहे. तर दरवर्षी लाखो लोक हवा प्रदूषणामुळे मरण पावतात. लाखो लोक. मी आता त्याचा आकडा मी इथं सांगत नाही, कारण हे आकडे थोड्याफार प्रमाणात व्हेरिएबल असतात, किंवा जो ऑन पेपर आकडा, इवन ती ऑफिशियल वेबसाईट असली तरी कदाचित तो जास्त असू शकतो. आता तुम्ही विचार करा, ह्या हवा प्रदूषणामुळे संपूर्ण जगभरात अफेक्ट होणारे लोक किती असतील? कदाचित ते 5 पटीनं, 8 पटीनं किंवा 10 पटीनं सुद्धा जास्त असतील. लोकांना वेगवेगळे हवा प्रदूषणामुळे डिसीजेस होतात आणि पुन्हा ते बरे होतात, पुन्हा ते बरे होतात. आणि वेगवेगळ्या ट्रॉपिकल कंडिशन्समध्ये, मग ते सबट्रॉपिकल असेल, ट्रॉपिकल असेल किंवा इक्वेटोरियल बेल्ट असेल, टेम्परेट कंडिशन्स असेल, ह्यानुसार सुद्धा पोल्युटंट्स आणि त्यांचा इफेक्ट हा वेगवेगळा असतो. ओव्हरऑल मी सांगेन की काय होतं याच्यामुळं. तुम्हाला माहिती आहे की सनलाईटचं रिडक्शनसुद्धा होतं, मग फोटोसिंथेटिक ॲक्टिव्हिटीज अफेक्ट होतात, आणि मग काय सगळं इकोसिस्टीम्स अफेक्ट होतात. आणि मग आपणसुद्धा डायरेक्टली इनडायरेक्टली या पहिल्या गोष्टीमुळं, तर डायरेक्ट इफेक्ट्स तर आपल्यावर होतच असतात आणि ते खूप जास्त प्रमाणात आहेत. आता ती शहरं, ती पॉप्युलेशन
आणखी एक मी सांगेन की कोस्टल एरियामध्ये असतील तर वेगळे किंवा कमी जास्त इफेक्ट होत असतात. अवे फ्रॉम कोस्टल एरिया, इनलँडवर असतील, फार अवे फ्रॉम कोस्टल एरिया, प्लॅटो एरिया किंवा हिल एरियात असतील तर तिथं वेगळे परिणाम, दुष्परिणाम हे दिसून येतात. तर जवळपास एंटायर प्लॅनेट, सर्व पृथ्वी ही हवा प्रदूषणाच्या कमी जास्त प्रमाणाने अफेक्ट होत आहे. मी आता एक थोडं सिंपल एक्झाम्पल सांगेन की ग्राउंड लेवल ओझोन असतो. आता ह्या कुठलाही पोल्युटंट आला तर सफोकेशन होणार जास्त प्रमाणात असेल तर क्रोनिक आणि ॲक्यूट असे 2 प्रकारचे इम्पॅक्ट्स हवा प्रदूषकांचे असतात, हवा प्रदूषणामुळे होणारे. तर सर्वप्रथम रेस्पिरेटरी सिस्टीम किंवा लंग्ज अफेक्ट होणं ही ठरलेली गोष्ट असते आणि मग काय ओव्हरऑल फंक्शनिंग स्टॉप होतं. किंवा ओझोनमुळे व्हेजिटेशनवर, स्पेशली स्टोमॅटल ओपनिंग्ज असतील, सकाळच्या वेळेला तो जास्त फॉर्म होतो ग्राउंड लेवलला, किंवा आपल्यासारख्या लोकांना जास्त प्रमाणात ओझोन असेल, आपण ट्रॉपिक्समध्ये राहतो, तर थ्रोट इन्फेक्शन, कफ येणं, इन्फ्लेमेशन ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम, त्याची जळजळ होणं आणि ओव्हरऑल मग त्या रेस्पिरेटरी सिस्टीमला डॅमेज होतो. हे तुम्ही समजून घ्या. मी सांगितलेलं आहे ॲक्यूट हे शॉर्ट टर्म इफेक्ट्स असतात, क्रोनिक हे लाँग टर्म इफेक्ट्स असतात. तर ॲक्यूट हा इमिजिएट, मग तो फास्ट पेनफुल किंवा फास्ट डॅमेजिंग असाही असू शकतो. म्हणजे फक्त इट डिपेंड्स ऑन इंटेन्सिटी अँड लेवल ऑफ एक्सपोजर किंवा ती फ्रिक्वेन्सी किती आहे यावर सुद्धा होणारे परिणाम आणि त्याचे दिसणारे आउटकम्स हे वेगवेगळे असू शकतात. आपल्या देशामध्ये नॅशनल ॲम्बियंट एअर क्वालिटी मॅनेजमेंट प्रोग्रॅम ऑलरेडी रन केला जातो आहे. जवळपास ठराविक सिटींमध्ये, मेजर सिटीज आहेत, मला वाटतं तो नंबर आता 70-80च्याही पुढे गेला असेल. भारतातल्या शहरांमध्ये ॲम्बियंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन्स आहेत आणि SO2, NO2 त्या राज्यांचे स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड्स हे युनिव्हर्सिटी असतील किंवा काही गव्हर्मेंटच्या एजन्सीजना असे प्रोजेक्ट्स मॉनिटरिंगचे देतात आणि त्यांच्याकडून तो डाटा कलेक्ट केला जातो आणि वेगवेगळ्या वेबसाईट्सवर असा डाटा तुम्हाला पाहायला मिळेल की ते लेवल्स हाय आहेत किंवा कमी आहेत. किंवा IITM सारखी इन्स्टिट्यूट आहे जी जवळपास मेजर सिटीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोल्युटंट्सचं ऑनलाईन डिस्प्ले करते. किंवा तुम्हाला कदाचित इंटरनेटवर आजही दिसेल की करंट लेवल ऑफ सर्टन गॅसियस पोल्युटंट्स इन दिल्ली, इन मुंबई मेट्रो हे कुठंतरी तुम्हाला ऑनलाईन डिरेक्टरी थ्रू पाहायला मिळेल. तर इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मटेरिओलॉजी ही अशा पोल्युटंट्सकडं चांगलं लक्ष ठेवून आहे. तर लेवल्स हाय होतात किंवा ठराविक पोल्युटंट्सचं प्रमाण वाढतं तेव्हा खूप काळजी घ्यावी लागते. काहीतरी स्टेप्स त्यापासून लोकांना दूर ठेवणं किंवा वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करणं ज्याच्याद्वारे पोल्युशन कमी होईल. जसं दिल्लीमध्ये ऑड अँड इवन कार्स हे ठराविक सीझनमध्ये, मुख्यत्वे करून थंडीच्या मिड लेवलमध्ये, सीझन जो असतो त्याच्या मधल्या पार्टमध्ये आपल्याला दिसून येतात. तर या लेवल्सना कंट्रोल करणं हे खूप चॅलेंजिंग टास्क इन फ्रंट ऑफ दी गव्हर्मेंट, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इन्स्टिट्यूशन्स यांच्यासमोर असतं. त्याच्यामध्ये सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड मुख्यत्वे करून, कारण त्यांचे इतर ऑक्साईड्सही आहेत पण ते
इतके डॅमेजिंग नसतात किंवा ते व्हॅरिएबल असतात, चेंज होत असतात. ओझोन आहे, हायड्रोकार्बन्स आहेत, पर्टिक्युलेट मॅटर आहे, सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर आहे, रेस्पायरेबल सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर आहे, आपण त्याला RSPM असं म्हणतो. तर शॉर्ट टर्म इफेक्ट्स, सर्दी ह्या पोल्युटंट्समुळे क्रोनिक लॉंग टर्म होऊ शकतं. ॲलर्जिक डिसीजेस वेगवेगळे होऊ शकतात, कफ होऊ शकतो किंवा पर्टिक्युलेट मॅटर हे बॅक्टेरियाना घेऊन येतात. पर्टिक्युलेट मॅटर ॲक्ट ॲज अ होस्ट. इरिटेशन ऑफ आईज होतं ते तर कॉमन गोष्ट आहे. म्हणजे आता पुण्यासारख्या शहरातून तुम्ही एक 7-8 किलोमीटर 5 किलोमीटरचं अंतर जर ट्रॅव्हल करत असाल टू व्हीलरने, तर दिस इज युज्युअल थिंग फॉर द पीपल. त्यांची स्किन अफेक्ट होत असते, त्यांचे कपडे, बऱ्याचशा गोष्टी, इवन व्हेकल्स 4 व्हीलर असतील 2 व्हीलर असतील यासुद्धा अफेक्ट होत असतात. किंवा आता मी शॉर्ट टर्मच्या बाबत बोलत होतो, तर थ्रोट इन्फेक्शन्स किंवा नेसल रिलेटेड, रेस्पिरेटरी रिलेटेड प्रॉब्लेम्स, डोकेदुखी असणं किंवा इफिशियन्सी कमी होणं, असे शॉर्ट टर्म परिणाम दिसून येतात. इमिजिएट एक्सपोजर झाला आणि तुम्हाला काहीतरी इफेक्ट होत आहे. तर लॉंग टर्म इफेक्टमध्ये अस्थमा आला, आणि अस्थमाचे पेशंट्ससुद्धा वेगवेगळ्या शहरांमध्ये, स्पेशली जिथं कंजेस्टेड सिटीज आहेत, एअर पोल्युशन जास्त आहे, रेस्पिरेटरी डिसीज ठरलेले आहेत, हे होतातच. मग त्याचं प्रमाण कमी जास्त होतं. लोक औषधं खातात, बरी होतात, पुन्हा सीझन चेंज झाल्यावर पुन्हा अफेक्ट होतात, पुन्हा ते औषधं, मग ती एक सवय पण लागू शकते औषधांची, आणि भीती पण वाटते की आता सीझन चेंज होतं आहे, आय विल सफर, आणि मग मला जास्त काळजी घ्यायची आहे, असं लोकांच्या एक मानसिकता होऊन जाते. ॲक्च्युली ताप येणं आणि छोटे छोटे इफेक्ट्स दिसणं सीजनल चेंजमुळे, दिस इज गुड थिंग, ओके, बॉडीचा एक रिस्पॉन्स असतो तो. पण जर सारखं आणि ह्या गोष्टी जर लॉंग टर्म होत असतील, लॉंग टर्म म्हणजे वेळोवेळी सारख्या होत असतील, तर मग ही चिंतेची गोष्ट असते. आणि हवा प्रदूषणामुळे मुख्यत्वे करून अशा गोष्टी होऊ शकतात. आता आतले बॉडी पार्ट्स, शरीरातले सुद्धा हवा प्रदूषणामुळे अफेक्ट होऊ शकतात. लिव्हर डॅमेजसुद्धा इथे सांगितलं आहे. आता कॅन्सरसुद्धा होऊ शकतो, आणि मग ओव्हरऑल त्या शरीराची किंवा त्या व्यक्तीची काय अवस्था होत असेल अशा स्टेजमध्ये. याशिवाय आता ओव्हरऑल एक डिसीज झाला की दुसरा होऊ शकतो, किंवा औषधांचे सुद्धा साईड इफेक्ट्स असतात. आणि मुख्यत्वे करून एअर पोल्युशनमुळे एक्स्ट्रीम केसेस ह्या सर्व जगभरात झालेल्या आहेत. भोपाल गॅस ट्रॅजेडीचं तुम्हाला एक्झाम्पल माहिती आहे. तो एक मेजर एअर पोल्युशन डिसास्टर होता भारतासाठी, 1984 मध्ये झाला होता. तर जगभरात किंवा त्यानंतर अगदी काही रिसेंटलीसुद्धा इंडस्ट्रियल एअर पोल्युटंट्समुळे अनेक प्रकारचे ॲक्सिडेंट्स, डेथ्स झालेले आहेत. आणि कंटिन्युअली इंडस्ट्रियल वर्कर्स इंडस्ट्रियल इंडोर एअर पोल्युटंट्समुळे अफेक्ट होत असतील, तर तो एक वेगळा विषय असतो. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा मायनिंगमध्ये काम करणारे वर्कर्स असतात त्यांना ॲस्बेस्टॉसिस होतो किंवा सिलिकॉसिस होतो. ते लंग्स कम्प्लिटली डॅमेज होऊन जातात. आणि तुम्ही काही इमेजेस बघा, काही ठिकाणी याच्यावरचे लेख वाचा, रिसर्च पेपर्स वाचा, तुमच्या लक्षात येईल की हे काय होतं आहे. तर प्लांट्स अफेक्ट होतात. त्याच्या अगोदर सांगेन मी की वाईल्ड लाईफमध्ये प्लांट्स आणि ॲनिमल्स दोन्ही आले.
तर जे इफेक्ट्स मानवावर होतात तेच इफेक्ट्स या प्राण्यांवर सुद्धा होतात. सिमिलर स्किनचे काही इश्यूज असतील, इरिटेशन ऑफ आईज असेल किंवा एक मुख्य गोष्ट आहे न्यूरोलॉजिकल इफेक्ट्ससुद्धा सजीवांवर दिसून येतात. नर्वस सिस्टीम डॅमेज होते. रेस्पिरेटरी तर ठरलेलंच आहे, ते सगळीकडेच आहे. तिथून मग ही आपली एक सिस्टीम आहे श्वास घेण्याची. पॉल्युटंट्स आत जातात आणि मग अफेक्ट करतात, आणि त्याच्याबरोबर मग वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरियन व्हायरसेससुद्धा आतमध्ये जातात. आता प्लॅन्ट्सवर काय होतं, लीव्ज असतात. लीव्जचा स्टोमॅटल ओपनिंग अफेक्ट होता, जिथून ते काही एक त्यांचा श्वास घेण्याचा मार्ग असतो किंवा ते जर ब्लॉक झाले तर ओव्हरऑल तो फोटोसिंथेटिक प्रोसेसला अफेक्ट करते. आणि मी तर असं म्हणेन की मग ओव्हरऑल प्रोडक्टिव्हिटी आली, व्हेजिटेशनचा ते मग कर्लिंग ऑफ लीव्स किंवा येलोईंग ऑफ लीव्स, कारण ते क्लोरोफिल आणि फोटोसिंथेसिस याचं हळूहळू मग ते ब्लॉकेज होतात अशा गोष्टी एक्स्ट्रीम स्टेजला. तर ओव्हरऑल मी सांगेन की प्लॅन्ट्सचं ब्रीदिंग इथं थांबतं, आणि बऱ्याचशा प्लॅन्टच्या स्पेसीस असतात या एअर पोल्युटंट्सना खूप सेन्सिटिव्ह असतात. आता काही तर एअर पोल्युटंट्सच्या इंडिकेटर म्हणून ॲक्ट करतात. मग ते मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की ओव्हरऑल यील्डवर इफेक्ट होतो. आणि मग तुम्ही विचार करा, स्पेशली थर्मल पॉवर प्लॅन्ट जिथं असतात ना, तिथं मग शेतकऱ्यांचं, ओव्हरऑल त्या समाजाचं, त्या सोसायटीचं नुकसान होतं. आणि रेग्युलरली जर फ्रिक्वेंटली इयर टू इयर अशा गोष्टी होत असतील, एअर पोल्युशन, हाय एअर पोल्युशन, तर मग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ओव्हरऑल इमेज ऑफ दॅट सोसायटी, हा तुम्ही विचार करा की ते काय होत असेल. ॲसिड रेनच्या बाबतीत तुम्हाला सांगेन की हवेतले SO2 आणि NO2 हे पाण्याबरोबर, मॉइश्चरबरोबर मिळेल किंवा रेन वॉटरबरोबर रिॲक्ट होऊन ते ॲसिड रेन, आता तो खूप स्लाईट चेंज इन pH, तो मला वाटतं 5.3 पेक्षा जर आत येत असेल, 5.2, 5.1, तर तो ॲसिडिक समजला जातो. ऑलरेडी नॅचरल रेन वॉटर इज ॲसिडिक, पण जेव्हा पॉल्युटंट्सचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं मग ते जास्त इफेक्ट करतात. जगातले हजारो लेक्स, सॉईल असेल, फॉरेस्ट्स असेल, वॉटर बॉडीज असतील इतर प्रकारच्या, हे ॲसिड रेनमुळं अफेक्ट झालेले आहेत. मग तुम्ही विचार करा, तिथले ऑर्गॅनिझम्स, ॲक्वॅटिक प्लांट स्पेसीज, झू प्लँक्टॉन्स, फायटोप्लँक्टॉन्स, इन्सेक्ट, या सगळ्यांवर परिणाम होतो. आता ओव्हरऑल ब्राऊन हेज किंवा एशियन ब्राऊन क्लाउड असं तुम्ही ऐकलं असेल, तर मोठ्या रिजनवरची सनलाईट रीच कमी होतो आणि मग ते अफेक्ट करते फोटोसिंथेसिसवर, विजिबिलिटीवर अफेक्ट करते, किंवा ओव्हरऑल की वातावरणात, त्या हवेच्या, त्या शहराच्या, त्या रिजनच्या वातावरणात मोठे बदल, मायक्रो क्लायमॅटिक चेंजेस. ॲक्च्युली तो मोठं रिजन असेल तर मॅक्रो क्लायमॅटिक, त्या ठराविक सीझनसाठी मी म्हणेन होत असतात, किंवा ॲटलिस्ट 1-1.5 महिना दरवर्षी होत असेल तर दॅट इज डॅमेजिंग. आणि आजकाल बिकॉज ऑफ हेवी इंडस्ट्रियल एअर पोल्युशन, व्हेइक्युलर पोल्युशन, फायर, फॉरेस्ट फायर, याचे इफेक्ट्स हे चांगलेच दिसून येत आहेत. तुम्हाला माहिती आहे, स्मॉग फॉर्मेशन होतं, स्मोक आणि फॉग कंबाईन होतो. कितीतरी ॲक्सिडेंट्स जगभरात विजिबिलिटी कमी झाल्यामुळे होतात. मग लाईट जर जमिनीवर योग्य प्रमाणात सनलाईट येत नसेल तर फोटोसिंथेसिस ॲक्टिव्हिटीज कमी होतात. पुन्हा प्रोडक्टिव्हिटीचा विषय आला. तुम्हाला माहिती आहे इफेक्ट्स,
ओझोन होल पडलेलं आहे किंवा पडतं. ते ओझोन होल ठराविक विंटर कंडिशन्समध्ये थिनिंग ऑफ ओझोन, इट इज नॉट ॲक्च्युअल होल, थिनिंग होतं आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन स्पेशली नॉर्थ रिजनमध्ये, आर्टिक रिजनमध्ये कमी होतं. आपल्याला माहिती आहे CFCs आहेत, मिथेन आहे, ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन आहे, वॉटर वेपर, हे सगळे मग ॲज अ पॉल्युटंट म्हणून ॲक्ट होतात आणि मग इफेक्ट होतो. ओझोन होलचं डिप्लिशन झाल्यामुळं मग अजून बाकीचे परिणाम आहेत. तुम्हाला माहिती आहे ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन, अमोनियासुद्धा एक ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीज असतील किंवा इतर काही नायट्रोजनियस कंपाऊंड्स जेव्हा आपण यूज करतो किंवा त्याचं इमिशन्स होतं हवेमध्ये, तर अमोनिया इज ऑल्सो वन ऑफ मेजर एअर पॉल्युटंट. तर ओव्हरऑल तुम्ही लक्षात ठेवा की यांच्यामुळे किंवा अमोनियामुळे इज ऑल्सो वन ऑफ इकोसिस्टीमच्या कंडिशन्समध्ये ज्या सेन्सिटिव्ह कंडिशन्स असतात. आता एक सेन्सिटिव्ह रेंज असते, काही छोट्या बदलामध्ये सुद्धा मोठमोठे इफेक्ट्स हे सजीवांच्या इंटरनल फिजिओलॉजीवर किंवा लोअर लेवलच्या ऑर्गॅनिझम्सवर होत असतात. तर मोठ्या मोठ्या प्लॅन्ट स्पेसीज आणि ॲनिमल्ससुद्धा इफेक्ट्स दिसून येतात आपल्यावरही. तर यू कॅन इमॅजिन की झू, फायटो आणि मायक्रोबियल किंवा इन्सेक्ट पॉप्युलेशनवर कसा इम्पॅक्ट होत असेल याचा विचार करा. आता एअर पोल्युशन या पॉल्युटंट्समुळं ग्रीन हाऊस गॅसेस होतात, वाढतात. मग माहिती आहे आपल्याला त्याचे इफेक्ट्स काय होतात. सायक्लॉन्स, हेवी फ्लड्स, हेवी रेनफॉल, आणि हे सगळं अनएक्सपेक्टेड कंडिशन्समध्ये होतं. आता याच्याबरोबर व्होलाटाईल ऑर्गॅनिक कार्बन्स किंवा ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स, पोलन ग्रेन्स असतील, स्पोर्स असतील, मी ही कारणं आहेत ऑलरेडी सांगितलेली आहेत. पण हे शॉर्ट टर्म एक्सपोजर आणि लाँग टर्म एक्सपोजर यानुसार त्यांचा इम्पॅक्ट हा डेडली असू शकतो. तुम्हाला माहीत आहे लंडन स्मॉगची गोष्ट किंवा त्याच्याबद्दलची केस स्टडी तुम्ही वाचा. लंडन स्मॉगमध्ये किती प्रमाणात पॉल्युटंट्स आणि कुठल्या प्रकारचे रिलीज झाले होते याचा थोडा अभ्यास करा. किंवा युरोप किंवा अमेरिका काही दशकांपूर्वी बिकॉज ऑफ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, हेवी यूज ऑफ फॉसिल फ्युएल्स कशा पद्धतीनं अफेक्ट झाले होते याचा थोडासा अभ्यास करा, तुमच्या लक्षात येईल. तर जगात आजवर शेकडो ऑर्गॅनिझम्स सफर झालेले आहेत एअर पोल्युशनमुळे, किंवा इंडिव्हिज्युअल्स सफर झालेले आहेत, अनेक समाज अफेक्ट झालेले आहेत. मग ओव्हरऑल काय होतं, सोशिओ इकॉनॉमिक आस्पेक्ट्स याच्यावर परिणाम होतो. जे ठरवलेले प्लॅन्स आणि टार्गेट्स असतात ना, त्याच्यातले हे हर्डल्स किंवा ऑब्स्टॅकल्स आहेत ॲज अ एअर पोल्युशन म्हणेन किंवा पोल्युटंट्स. आणि कारण लोक जर डिसीज्ड झाले, त्यांची इफिशियन्सी कमी झाली किंवा त्यांच्यावर इतर सायकोलॉजिकल इफेक्ट्स होत असतील, तर मग ती चिंतेची बाब असते. तर एवढं बोलून मी माझा आजचा विषय थांबवतो. थँक्यू. बाय बाय.